नमस्कार मित्रांनो. साखर कारखान्याला ऊस देऊन 6 महिने झाले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाच्या एफ.आर.पीचे पैसे अद्यापपर्यंत दिले नाहीत. असेही साखर कारखाने आपल्या महाराष्ट्रात आहेत. पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर भागातील काही कारखाने फक्त शेतकऱ्याची लूट करण्यासाठीच चालू आहेत अशी शंका यावी असा व्यवहार साखर कारखाने करत आहेत. शेतकऱ्यांना अर्धवट एफ.आर.पी रक्कम देऊन साखर आयुक्ताकडे मात्र पूर्ण एफ.आर.पी दिल्याचे कागदपत्रे जमा करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशाला अडकवले जाते. अशी परिस्थिती महाराष्ट्रात दिसते. असाच एक कारखाना ज्या साखर कारखान्याने मागील 2 हंगामातील पैसे अडकून शेतकऱ्याची पिळवणूक केली आहे. हा सोलापूरच्या धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाचा प्रश्न आता मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. हा कारखाना सुद्धा मागील 2 वर्षापासून थकीत होता. कारखान्याकडून आतापर्यंत 2000 शेतकऱ्यांना ऊस बिलाचे धनादेश वितरित करण्यात आले असून त्यांच्या खात्यावर ही रक्कमही जमा झाली आहे. आतापर्यंत एकूण 32 कोटी रुपयाचे ऊस बिल शेतकऱ्यांना देण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांनाही येत्या आठवड्याभरात त्यांची रक्कम अदा केली जाणार आहे असे गोकुळतर्फे सांगण्यात आले. गोकुळ शुगरकडून सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचे ऊस बिले गेल्या 2 वर्षापासून थकीत होती. या थकीत बिलाविरोधात शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात तीव्र आंदोलन छेडले होते, ज्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली. त्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्याकरता पुढाकार घेतला. तसेच जिल्हाधिकारी आणि दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जामदाडे यांनीही शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कारखान्याकडून चालू वर्षातील 50 कोटी रुपये आणि गत वर्षीच्या हंगामातील जवळपास 2 कोटी रुपये थकवण्यात आले आहेत. सध्या ही रक्कम देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून दररोज जवळपास 200 शेतकऱ्यांना चेक वाटप केले जात आहे. परंतु वर्षातील थकीत ऊस बिल दिल्यानंतर मागील वर्षाचे थकीत रक्कम दिल्या जाणार आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले आहेत त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या ऊस बिले अदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील हंगामातील थकीत रक्कम ही पुढील आठवड्यात देण्याचे आश्वासन कारखान्यामार्फत देण्यात आले आहे. धन्यवाद.